नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सत्यशोधक अकॅडमी बीड या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये पहा पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेले महत्त्वाचे 25 प्रश्न रिव्हिजन म्हणून या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. मित्रांनो, हे जे प्रश्न आहेत हे आपल्याला सर्वच्या सर्व प्रश्न मागील पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न आहेत. त्यामुळे हे सर्व प्रश्न इम्पॉर्टंट ठरणारे प्रश्न आहेत. म्हणजे एक प्रकारे आपल्याला पॅटर्न कसा आहे हे देखील समजून जाईल आणि अशाच पद्धतीचे प्रश्न आपल्याला दरवर्षी विचारण्यात आलेले आहेत. हे सर्वचे सर्व प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये वारंवार आणि नेहमीच विचारण्यात आलेले महत्त्वाचे असणारे प्रश्न आहेत. आपल्याला या व्हिडिओची जर पीडीएफ पाहिजे असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, सोबतच आपलं व्हॉट्सअप चॅनल देखील आहे. दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण त्या चॅनलला जॉईन करा, म्हणजे आपल्याला प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ त्या ठिकाणी फ्रीमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे आपल्याला डेली याच पद्धतीचे व्हिडिओज पाहायला मिळतील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात एकूण किती पोलीस स्टेशन्स आहेत? मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कमेंट करून देण्याचा प्रयत्न करा, म्हणजे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल. पहा, प्रश्न काय विचारलाय की नवी मुंबई पोलीस आयुक्तालय याच्या अंडर किती पोलीस स्टेशन्स येतात? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4, तर 20 पोलीस स्टेशन हे जे आहेत हे नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये येतात. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, शिक्षणाचा मूलभूत अधिकार हा खालीलपैकी कोणत्या कलमांमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे? पहा, शिक्षणाचा मूलभूत अधिकार हा जो आहे हा कोणत्या कलमामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे? मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला एमपीएससी मध्ये सुद्धा खूप वेळा विचारण्यात आलेला आहे. हाच प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये सुद्धा खूप वेळा विचारण्यात आलेला आहे. त्यामुळे हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 4, तर कलम 21 कोणतं? कलम 21 मध्ये शिक्षणाचा जो मूलभूत अधिकार आहे तो समाविष्ट करण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, 1915 मध्ये स्थापन झालेल्या हिंदू महासभा याचे संस्थापक खालीलपैकी कोण आहेत? मित्रांनो, आपल्याला यावरती 2 प्रश्न हे तयार होतात. या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4, मदन मोहन मालवीय हे जे आहेत हे हिंदू महासभा या संस्थेचे संस्थापक आहेत. या ठिकाणी आपल्याला प्रश्न लक्षात ठेवायचा आहे, 1915 कोणत्या वर्षी? 1915 या वर्षी स्थापन झाली पहा हिंदू महासभा. याचे संस्थापक कोण आहेत? मदन मोहन मालवीय. आणि अशाच पद्धतीच्या ज्या काही महत्त्वाच्या संस्था आहेत आणि त्या संस्थांचे संस्थापक देखील आहेत, यावरही आपण एक व्हिडिओ घेतलेला आहे, कारण आपल्याला यावरती प्रश्न हे दरवर्षी विचारले जातात. या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक 4. यानंतरचा प्रश्न आहे, 44व्या घटना दुरुस्तीने मूलभूत अधिकारांच्या यादीतून कोणता अधिकार काढून टाकण्यात आलेला आहे? पहा, 44वी जी घटना दुरुस्ती झाली तर त्या घटना दुरुस्तीने मूलभूत अधिकारांच्या यादीमधून एक अधिकार वगळण्यात आलेला आहे. तर तो अधिकार कोणता होता? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, जो संपत्तीचा अधिकार होता. मित्रांनो, हा 44वी घटना दुरुस्ती ज्यावेळी झाली त्यामधून तो वगळण्यात आलेला आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम कधी संमत करण्यात आलेला आहे? पहा, या ठिकाणी आपण एक प्रकारे एक कायदा किंवा एक ऍक्ट आहे असं देखील म्हणू शकतो. महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम कोणत्या वर्षी संमत करण्यात आला? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, तर 1967. 1967 या वर्षी महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम जो आहे तो संमत करण्यात आलेला आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, मानवी शरीरात खालीलपैकी कोणते द्रव्य सर्वात मोठ्या प्रमाणामध्ये आढळते? पहा, आपल्याला काय विचारले की ह्यूमन बॉडीमध्ये सर्वात जास्त प्रमाणात आढळणारं द्रव्य कोणतं आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4, जे ऑक्सिजन आहे. पहा, ऑक्सिजन हे जे आहे हे मानवी बॉडीमध्ये सर्वात जास्त आढळणारं द्रव्य आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑक्सिजन. यानंतरचा प्रश्न आहे, भारतात सर्वप्रथम सरकारी कार्यालयांना रविवारची सुट्टी कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळामध्ये सुरू करण्यात आलेली आहे? मित्रांनो, हा प्रश्न देखील खूप महत्त्वाचा आहे. एमपीएससी प्री एक्झाम मध्ये सुद्धा या प्रश्नाचा उल्लेख करण्यात आलेला आहे. भारतामध्ये सर्वात प्रथम सरकारी कार्यालयांना रविवारची सुट्टी कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळामध्ये सुरू करण्यात आली?
तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 लॉर्ड हार्डिंग्स पहिला हा जो आहे या गव्हर्नर जनरलच्या काळामध्ये सरकारी कार्यालयांना रविवारची सुट्टी देण्यात आलेली आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे देशातील पहिले डिजिटल बँकिंग करणारे राज्य खालीलपैकी कोणते बनलेले आहे. मित्रांनो हा देखील प्रश्न खूप महत्वाचा आहे. भारत देशातील पहिलं डिजिटल बँकिंग करणारं राज्य कोणतं. या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 जे केरळ राज्य आहे. यावरती प्रश्न आपल्याला विचारण्यात आला आहे. पहा केरळ राज्य हे देशातील असं पहिलं राज्य ठरलेलं आहे की ते 100% डिजिटल बँकिंग करणारं राज्य म्हणून ओळखलं जातं. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रात पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे. पहा पहिली महिला विद्यापीठ याची जी स्थापना आहे ही कोणी केली होती. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तर धोंडो केशव कर्वे यांनी महाराष्ट्रामध्ये पहिला महिला विद्यापीठाची स्थापना त्यांनी केली आहे. धोंडो केशव कर्वे यांनी. पर्याय 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्र महसूल विभागाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र महसूल विभाग याची जी स्थापना आहे ही कधी झाली. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तर 1960 हे जे वर्ष आहे 1960 तर या वर्षी महाराष्ट्र महसूल विभागाची स्थापना झालेली आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे 2 किंवा अधिक शब्द अथवा 2 किंवा अधिक वाक्ये जोडणाऱ्या अविकारी शब्दांना डॅश असे म्हटले जाते. मित्रांनो हे मराठी व्याकरणातील खूप महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे. या ठिकाणी आपल्याला मराठी व्याकरणावर एक सरळ सरळ व्याख्या विचारलेली आहे. पहा या ठिकाणी व्याख्या काय आहे. 2 किंवा अधिक शब्द अथवा 2 किंवा अधिक वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दाला काय म्हटलं जातं. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 तर उभयान्वयी अव्यय याला म्हटलं जातं. कशाला. 2 किंवा अधिक शब्द अथवा 2 किंवा अधिक वाक्य जोडणारा जो अविकारी शब्द असतो त्याला उभयान्वयी अव्यय असं म्हणतात. पर्याय 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमातून प्रकाशाचे वक्र किरण जात असताना त्याला डॅश म्हणून ओळखले जाते. पहा एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमाकडे प्रकाशाचे जे वक्र किरण जात असतात तेव्हा त्याला काय म्हटलं जातं. तर त्याला म्हटलं जातं ऑप्शन क्रमांक 2 प्रकाशाचे अपवर्तन असं म्हटलं जातं. ऑप्शन 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे 1919च्या जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी कोणत्या कमिशनने केली होती. मित्रांनो हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. पहा 1919ला जो जालियनवाला बाग हत्याकांड झाला तर हा खूप मोठा हत्याकांड म्हणून ओळखला जातो. तर हा जो आहे हा 1919ला झालेला आहे. तर त्या हत्याकांडाची चौकशी म्हणून सरकारने एक कमिशन बसवलं होतं. तर ते कमिशन कोणतं होतं तर हंटर कमिशन. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. हंटर कमिशनकडे या हत्याकांडाची चौकशी करण्यात आलेली होती. ऑप्शन 4 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या बँकेचे राष्ट्रीयकरण होऊन तिचे रूपांतर भारतीय स्टेट बँकेमध्ये झालेले आहे. लक्षात ठेवा भारतीय स्टेट बँक कोणती आहे तर SBI भारतीय स्टेट बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया ही जी आहे भारतीय स्टेट बँक. तर ही जी बँक आहे ही कोणत्या बँकेचं राष्ट्रीयकरण होऊन तिचा रूपांतर त्याच्यामध्ये झालेला आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तर इम्पिरियल बँकेचं रूपांतर होऊन ती भारतीय स्टेट बँकेमध्ये ती झालेली होती. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पेपरलेस अर्थसंकल्प मांडणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरलेले आहे. मित्रांनो हा देखील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. ज्यावेळी आपल्याला देशातील पहिले असं विचारलं जाईल देशातील पहिले राज्य तर त्यामध्ये या प्रश्नाचा समावेश नक्की असणार आहे. तर पेपरलेस अर्थसंकल्प मांडणारे देशातील पहिले राज्य आपल्याला विचारलेलं आहे. तर ते राज्य आहे ऑप्शन क्रमांक 3 तर उत्तर प्रदेश हे राज्य देशातील असं पहिलं राज्य ठरलं की त्या राज्याने पेपरलेस अर्थसंकल्प जो आहे तो मांडलेला होता. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे भारताच्या घटनात्मक विकासातील 1919च्या सुधारणा कायद्याला काय म्हणून ओळखले जाते. हा देखील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. मुद्दाम आपण 1919 वर 2 प्रश्न घेतलेले आहेत. त्यातील हा एक प्रश्न आपल्याला पोलीस भरती 2023 आणि 2024 ला सुद्धा विचारण्यात आलेला आहे. भारताच्या
घटनात्मक विकासातील 1919च्या सुधारणा कायद्याला काय म्हणून ओळखले जाते? तर त्याला म्हटलं जातं पहा ऑप्शन क्रमांक 1 तर मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा जो आहे तो आहे 1919चा. पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न 17वा आहे, वनस्पतींना योग्य वाढीसाठी आवश्यक असलेले मूलभूत मूलद्रव्य खालीलपैकी कोणते आहे? सामान्य विज्ञानवरचा हा प्रश्न आहे. मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आला होता पहा ग्रामसेवक भरतीला सुद्धा, आणि हाच प्रश्न आपल्याला 2023च्या पोलीस भरतीला सुद्धा विचारण्यात आलेला आहे. वनस्पतींना योग्य वाढीसाठी आवश्यक असलेले मूलभूत मूलद्रव्य कोणते आहे? तर ते आहे पर्याय क्रमांक 4 तर नायट्रोजन हे जे आहे हे वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यक असलेलं एक महत्त्वाचं मूलद्रव्य आहे. ऑप्शन 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, आधुनिक भारताचे जनक या शब्दात खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचा गौरव केला जातो? एक प्रकारे प्रश्न असा विचारला आहे की आधुनिक भारताचे जनक म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखलं जातं? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तर राजा राममोहन रॉय यांना म्हटलं जातं पहा आधुनिक भारताचे जनक. मित्रांनो, यावरती आपल्याला जवळपास 7 ते 8 वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे, त्यामुळे हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री सुचेता कृपलानी या कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री होत्या? या ठिकाणी पहा आपल्याला 2 प्रश्न हे नेहमी तयार होतात. तर भारतातील सर्वात पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण आहेत? तर सुचेता कृपलानी ह्या भारतातील सर्वात पहिल्या मुख्यमंत्री ठरलेल्या आहेत, महिला मुख्यमंत्री, आणि त्या कोणत्या राज्याच्या आहेत? तर त्या होत्या पर्याय क्रमांक 3 तर उत्तर प्रदेश राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री ठरल्या होत्या सुचेता कृपलानी, आणि भारतातील त्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून देखील ओळखल्या जातात. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल उत्तर प्रदेश. यानंतरचा प्रश्न आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली आहे? प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBI याची जी स्थापना आहे ही कोणत्या वर्षीची आहे? आणि आपल्याला 2001 पासून ते 2023 पर्यंत या मागच्या 24 वर्षामध्ये हा जो प्रश्न आहे RBI वरचा जवळपास आपल्याला 39 ते 40 वेळा विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे, त्यामुळे प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे. RBI ची स्थापना ही जी आहे ही ऑप्शन क्रमांक 4 1935 या वर्षी करण्यात आलेली आहे. दिवस जर विचारला तर 1 एप्रिल 1935 या दिवशी करण्यात आलेली आहे RBI ची स्थापना. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, विधवा पुनर्विवाहाचा कायदा खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळामध्ये करण्यात आलेला आहे? विधवा पुनर्विवाहाचा कायदा हा जो आहे हा कोणाच्या काळामध्ये करण्यात आलेला आहे? तर हा करण्यात आलेला आहे लॉर्ड डलहौसी यांच्या काळामध्ये. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे लॉर्ड डलहौसी. हा जो इंग्रज गव्हर्नर होता तर यांच्या काळामध्ये करण्यात आलेला आहे विधवा पुनर्विवाहाचा कायदा. यानंतरचा प्रश्न आहे, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी खालीलपैकी कोणत्या संस्थेची स्थापना केलेली आहे? मित्रांनो, हा पण प्रश्न आपल्याला 8 ते 10 वेळा विचारण्यात आलेला आहे, त्यामुळे हा देखील प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी कोणत्या संस्थेची स्थापना केली? तर ती संस्था आहे ऑप्शन क्रमांक 3 रयत शिक्षण संस्थेची स्थापना ही कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केलेली आहे. पर्याय 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील लोकसंख्येची सर्वाधिक घनता असलेला जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? काय विचारलंय की सर्वाधिक घनता असलेला जिल्हा. तर मित्रांनो, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 तर मुंबई उपनगर हा महाराष्ट्रातील सर्वाधिक घनता असलेला जिल्हा आहे. ऑप्शन 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, आतापर्यंत महाराष्ट्र राज्यात एकूण किती महिला मुख्यमंत्री झालेले आहेत? या ठिकाणी काय विचारले आपल्याला? महाराष्ट्र राज्याचं विचारलेलं आहे. मित्रांनो, प्रश्न हा खूप महत्त्वाचा आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत किती महिला मुख्यमंत्री झालेले आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 तर आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये एकही महिला मुख्यमंत्री झालेली नाही. जर आपल्याला विचारलं सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत, पहा सध्याचे म्हणजे कधीचे, तर सध्या सुरू आहे डिसेंबर 2024. तर यामध्ये सध्या जे हे आहेत देवेंद्र फडणवीस हे जे आहेत फडणवीस हे सध्याचे मुख्यमंत्री आहेत आणि राज्याला आपल्या 2 उपमुख्यमंत्री आहेत. यामध्ये पहा उपमुख्यमंत्री यामध्ये पहिले आहेत अजित पवार हे एक आहेत आणि दुसरे जे आहेत ते आहेत पहा एकनाथ शिंदे. हे 2 उपमुख्यमंत्री आहेत आणि देवेंद्र फडणवीस हे सध्याचे मुख्यमंत्री आहेत.
या ठिकाणी थोडंसं उलट होतं. ज्यावेळी निवडणुका झालेल्या नव्हत्या आत्ताच्या नोव्हेंबरच्या, तर त्यापूर्वी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होते आणि देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्री होते. पण निवडणुकीच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत आणि अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री आहेत. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, श्रमिकांची सीमांत उत्पादकता ज्यावेळी 0 असते त्यावेळी त्याला डॅश बेरोजगारी असं म्हटलं जातं. या ठिकाणी बेरोजगारीवरची एक व्याख्या विचारलेली आहे आणि मित्रांनो, हे अर्थशास्त्राची एक व्याख्या आहे. ही व्याख्या आपल्याला 3 वेळा विचारण्यात आलेली आहे. पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, तर त्याला छुपी बेरोजगारी असं म्हटलं जातं. छुपी बेरोजगारी काय असते? श्रमिकांची सीमांत उत्पादकता ज्यावेळी 0 असते त्यावेळी त्याला छुपी बेरोजगारी असं म्हटलं जातं. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. तर मित्रांनो, हे होते महत्त्वाचे 25 प्रश्न. आपल्याला या 25 प्रश्नापैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आलं हे मला कमेंट करून नक्की सांगा. म्हणजे आपलं रिव्हिजन कशा पद्धतीने सुरू आहे हे मला नक्कीच कळून जाईल. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या सत्यशोधक अकॅडमी बीड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. प्रत्येक व्हिडिओची PDF अगदी फ्रीमध्ये आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. त्यासाठी आपल्याला फक्त आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण त्याला जॉईन करा, म्हणजे आपल्याला प्रत्येक PDF फ्रीमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. भेटूया आपण पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.